भारतातील सुप्रसिद्ध अशा साड्यांपैकी एक म्हणजे माहेश्वरी साडी। मूळ रेशमी धाग्यांनी बनवलेली ही नऊवारी साडी राज परिवारातील स्त्रिया नेसत। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। माहेश्वरी साडीचे डिझाइन हे माहेश्वर किल्ल्याच्या भिंतींवरून प्रेरित आहे। भिंतींवर कोरलेल्या फुलांच्या, हिऱ्यांच्या आकृत्या, चटईचे डिझाइन आजही माहेश्वरी साडीत दिसून येते। पूर्वीच्या काळात माहेश्वरी साडी ही फक्त गडद रंगात तयार केली जायची, जसे की लाल, हिरवा, जांभळा, काळा इत्यादी। स्थानिक लोकांमध्ये परिचयाची नावे म्हणजे डाळिंबी, गुलबक्षी, अंगुरी, तपकिरी, आम्रक इत्यादी। आजकाल ही साडी हलक्या किंवा फिक्या रंगात देखील पाहायला मिळते। पदरावर पट्टे किंवा चौकोनी डिझाइन असलेली साडी अत्यंत साधी असते। साडीच्या काठावर चटईचे डिझाइन, पानांचे व फुलांचे चित्रण आढळून येते। माहेश्वरी साडीचा पदर विशेष पद्धतीने विणलेला असतो। यावर 3 रंगीत आणि 2 पांढऱ्या रंगांचे पट्टे असतात। पदरांचे विविध प्रकार असलेली ही साडी विविध नावांनी ओळखली जाते। अत्यंत साधी दिसणारी ही साडी निळ्या, जांभळ्या व काळ्या रंगात बनवली जाते। चंद्र, तारा, चंद्र व ताऱ्यांचे डिझाइन असलेल्या या साडीत एका आड एक पट्टे विणलेले असतात। तिसरा प्रकार बेली, यामध्ये 6 पट्टे आणि 2 रंग वापरले जातात। शेवटचा प्रकार परखी, मध्ये पट्ट्यांऐवजी चौकोनी डिझाइन वापरले जाते। माहेश्वरी साडीची खासियत म्हणजे विणण्याच्या विशेष पद्धतीमुळे ही साडी दोन्ही बाजूंनी नेसता येते। आकर्षक रंगात व विविध प्रकारात मिळणारी ही साडी समारंभात नेसण्यासाठी उत्तम आहे। ही साडी अतिशय हलकी असल्याने कोणत्याही ऋतूमध्ये ती नेसता येते। या साडीची किंमत 1000 ते 5000 रुपयापर्यंत आहे। साडी जुनी झाल्यास काय करू शकता? हल्ली साड्या नेसण्याचे प्रमाण कमी झाले आहे। तसेच 30 साडी नेसून महिलांना कंटाळा येतो। अशा वेळी जुन्या माहेश्वरी साडीला नवा लुक देऊन त्याचे काहीतरी हटके बनवता येते। या साडीचा एखादा छान कुर्ता किंवा स्कर्टही करता येतो। एखाद्या कॉन्ट्रास्ट किंवा काळ्या रंगाच्या प्लेन टॉपवर किंवा काळ्या रंगाचा प्लेन टॉप या स्कर्टवर खुलून येतो। यासोबत चांदीचे किंवा अँटिक सिल्वरचे झुमके घालावेत। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या माहेश्वरी साड्या तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्स करून विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।